सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. आता कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, मी आहे सध्या आपल्या मुरडे या खेडमधल्या गावात आणि कालच आलो आहे. काल तुम्ही बघितलं असेल. आणि आता सकाळ झाली आहे, उठलो आहे. समीक्षाचं इकडे साफसफाईचं काम चाललं आहे. थोडंसं त्याने पाणी भरलं, आपलं ग्रामपंचायतीचं पाणी येतं ते पाणी भरलं आणि आता साफसफाईला चाललं आहे. आणि मग आपला थोडासा आपला राऊंड मारायचा, आपला म्हणजे एक्सरसाइज थोडीशी चालू ठेवायची आपल्याला. तर आता चालू राऊंड मारायला. राऊंड मारता मारता बोलतो तुमच्याशी. चला, दूध घेऊन या. चला. फुलं बघा कसली मस्त उमललेत का इकडे फुलं. चला, इथे आपला मस्त रस्ता आहे, आपला खेड शिवतर रोड. त्याच्यावर आता मॉर्निंग वॉक चालला आहे आपला. मॉर्निंग वॉक सकाळी सकाळी असतो, पण आपला थोडासा आता 8 वाजून गेलेत. पण आता काही इकडे काही काम नाही, त्याच्यामुळे 8 वाजता सुद्धा आपला मॉर्निंग वॉक केला तर चांगलं आहे. म्हणजे उन्हाच्या आधी. नंतर बघा कडाक्याच्या नंतर 9-9च्या नंतर मग बघा रस्ता तापेलच पूर्ण 9-9:30च्या नंतर. चला तर राऊंड मारतोय. बघा सकाळचं आमचा खेड शिवतर रोड. मी आता खेडच्या दिशेने चाललो आहे राऊंड मारत मारत. अजून ऊन येणार यायचं बाकी आहे, मग त्याच्या अगोदर आपलं राऊंड मारलेलं बरं ना. हळूहळू राऊंड मारायचे. मस्त. हा आमचा रामवाडीचा स्टॉप. ते आतमध्ये बडबे बाबा राहतात. आता बघा राऊंड मारत मारत मी आपले आलो आहे दुसऱ्या गावाच्या सीमेत, म्हणजे चाकाळ्यामध्ये. चाकाळ्यामध्ये मोठं गाव आहे आमचा. 2-3 बॉर्डर क्रॉस केल्यानंतर मी आता क्रॉस करून इकडे आलो आहे. हे आता इथनं चाकाळे चालू झालं आहे. हे बघा हा डोंगर, सेल्फी पॉईंट आहे पुढे मस्त. लोक सेल्फी काढायला येतात इकडे, रील्स वगैरे. तर चला इथपर्यंत आलो. इकडे हे बंगले वगैरे सगळे बघ अशी छान झालेत रस्त्याला. तर चला आता इथपर्यंत आलो आहे. इथपर्यंत यायला मला किती माहिती आहे का, 15-20 मिनटं लागली. आता इथनं परत आपण बॅक टू पॅव्हेलियन, बॅक टू घरी जाऊया. चला हळूहळू कसलं मी फास्ट वॉकिंग करतो. आपण जरा हेडफोन लावून रस्त्यावर चालणारा रिस्की आहे, कारण आता एक एस टी मला पूर्ण अशी कट मारून गेली. नाही, मी योग्य रीतीने चालवत होतो, तो दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करायच्या नादात आपला सीन होऊ नये बाबा. आपण व्यवस्थित रस्त्याच्या कडेने चाललेलं बरं आहे. चला, हे बघा आता आम्ही आमच्या गावाच्या सीमेत एंट्री करतो आहे, मुरड्यामध्ये. आणि जस्ट बाजूलाच चाकाळे आहे. हे परशुराम उपाहारगृह काणे म्हणून आहेत, काणे. त्यांचं हे उपाहारगृह आहे. आतमध्ये त्यांची भरपूर मोठी बाग आहे, आंबे फणस सगळं. ते लोक शेती पण करतात. हा बघा ओढा. हे आता ॲक्च्युली याला म्हणजे ओढ्याचं पाणी नाही, कॅनलचं पाणी सोडलं आहे आमच्या. ते कॅनलचं पाणी आहे आता या झाडाला. आणि आपण वरती खेमनाथाच्या आहेत ना, हा ओढा आहे तो वरतून. इकडे खाली लोक शेती करतात ना, उन्हाळी शेती करतात ना, त्यासाठी हे पाणी. असं वाटतं वातावरण छान. ओढा पण बघायला भेटतो. चला आता जाऊया. लोकांची इकडे भाजवण वगैरे झालेली दिसते एका ठिकाणी. चला जाऊया हळूहळू. बघा छोटासा साप मरून पडला इथे रस्ता क्रॉस करताना. आता हे गरमीतनं असेच रात्रीचे बाहेर येतात खाद्य शोधण्यासाठी आणि मग रस्त्यावर असे मारतात. गाड्यांचा रस्ता आहे ना, आणि आम्ही इथे असताना असंख्य असे साप बघितले आहेत मंडळी.
चला रामवाडीत आलेलो आहे आपण. आमच्या वाडीत पण लग्न आहे इथे अक्षयचं. ते आपले पुजारी काका आहेत ना त्यांच्या मुलग्याचं उद्या खेडला लग्न आहे. जाऊया आपण. चला राऊंड मारून आलेलो आहे. बरं वाटतं, रिलॅक्स होतं, पाय पण मोकळे होतात. समीक्षा आपण एक्सरसाइज करून आलो तो वर. समीक्षाने किंवा इकडं सगळा पाठचा जो पातेरा वगैरे होता तो सगळा गोळा केला, कचरा सगळा साफ केला इकडे समोरचा. हां इकडं आता एवढं ढीक जमवते तिकडे. सकाळी उठल्यापासून बिचारी काम करते. ग्रामपंचायतीचं पाणी देखील तिनेच भरलं. मग डोळे खरंच अक्षरशः भरून आले. किती काम करेल बिचारी. ह्या मंडळी चहा प्यायला इथे चहा मस्तपैकी मुंबईवरून आलेली खारी सोबत इकडे लसूण चिवडा आहे. तर या नाश्ता करूया. कोरा चहा इकडे. दूध नाही आले अजून इकडे काकांकडे, दूध नाही आणलं. मला काम करून भूक लागली असेल ना सकाळपासून. मग एक्सरसाइज करून पण भूक लागते. तेच म्हणते. ऊन बघा आता हळूहळू बघा कुठपर्यंत आले. आपल्या दुसऱ्या पायरीपर्यंत आले इकडे ऊन. म्हणजे सूर्य असा पाठनं पुढं आता येत जाईल, पुढे त्या साईडला येत जाईल. मग ऊन आपल्या घरात येईल. अजूनपर्यंत ऊन काही घरात नाही आलं आहे. ऊन बघा कसलं भयानक आहे. उद्या इकडे उत्सव पण आहे. कोटेश्वर देवी मंदिर आहे ना, म्हणजे आपले जे गृहराज्यमंत्री आहेत योगेश कदम आणि पूर्वीचे विरोधी पक्षनेते रामदासभाई कदम यांचं गाव जामगे, तिथे कोटेश्वरी देवीचा वर्धापन दिन सोहळा आहे. आपण गेलो आहे देवळात भरपूर वेळा, पण उद्या जर टाईम असला तर उद्या नक्की जाऊ आपण. उद्या बरेचसे पाहुणे मंडळी येतील इकडे असा अंदाज आहे. बघा संध्याकाळचे 4:30 होऊन गेलेत आणि हा बघा अचानक परत वातावरण चेंज झालं आहे. आता पाऊस पडेल का काय असं वाटतंय. ढग बघा या साईडला जमा झालेत. सूर्यावरच नेमके ढग आले त्यामुळे सगळी सावली झाली बघा. असं झालं एकदम अचानक वातावरण. काय पाऊस येतो की काय माहीत नाही बाबा. हवा पण आली. जेवून जरा पडलो होतो, बघितलं तर वातावरण एकदम चेंज झालं. बाहेर आलो. आमच्या झाडाला बघा काजू पकडले होते, पावसात गळून गेले, पण भरपूर काजू आले होते. खाली पडलेले. हा बघा एक वरती बोंडू आहे, पण तो पण पाखराने खाल्लेला आहे. खाण्यायोग्य नाही तो, पाखराने खाल्ला. बिया खाऊ शकते का बघायला भेटली बाबा फळं. हो का ह्याच्या बिया उपयोगात येतील. हा बोंडू खाण्यासारखा नाही आहे ॲक्च्युली. खाल्ला आहे किडीने मुंग्यांनी. खाण्यासारखं फळ असतं पण काय आपण योग्य वेळेत नव्हतं, खाली गळून गेले ते. हां ह्याच्या बिया आता उपयोगात येतील आपल्याला. बघा काजू बिया इकडे. चला निदान यावेळेला भरपूर बिया पकडल्या. बी पण मोठी आहे. समीक्षाने पातेराचा गोळा केला होता ना, त्याला आता पोरांनी जाळ लावला आहे.
नाही आमच्या समक्षच लावलं आहे आम्ही असतानाच. हे अरे तिकडे नको ना, इकडे पण लावले. लय पात्रा गोळा केला होता. मंडळी एवढे मी खाली पडलेले जेवढे होते ना बिया, थोड्याशाच ज्या मला दिसल्या त्यात उचलल्यात मी. आणि वरती भरपूरच बिया आहेत, पण त्या अजून गोल्यावरती काढायच्या की नाही काय मला अजून माहीत नाही. मोठ्या मोठ्या बिया आहेत, बघू त्या विचारून काढू आपण. खेड मार्केटला जरासं फिरायला संध्याकाळचं सामान घ्यायचं, पण इकडे कसं सोमवारी मोठमोठी दुकानं बंद असतात. काय काय आता तनुगत आता रस प्यायला गेले, समीक्षा भाजीला आणायला गेले काय ते आणायला गेले. मंडळी बघा, आज आमच्या इकडे चुलीवर जेवण बनतं आहे. म्हणजे आज काही हाऊस म्हणून आम्ही चुलीवर जेवण नाही बनवत आहे. आमचा संपला आहे गॅस. म्हणजे आम्ही आज सिलेंडर बहुतेक इथे मागच्या वेळेला गावी असताना मागच्या मेमध्ये घेतला होता. तो आता ह्या मेमध्ये संपला आहे गॅस. आणि आता अचानक रात्रीच्या वेळेला गॅस कुठून आणायचा, तर म्हणून हे सगळी चुलीची व्यवस्था. नशीब बाजूला लाकडं होती म्हणून. हे बघा, आज इकडे चुलीवर जेवण बनवण्याचं काम चाललं आहे आमचं. तर मंडळी आता जेवण वगैरे झालेलं आहे. आज आपला गॅस संपला नेमका, आणि गॅस संपणारच होता ॲक्च्युली. गेल्या मेमध्ये आपण आणला होता गॅस, तो आत्ता संपला आहे म्हणजे काय मोठी गोष्ट नाही. आणि मे बी आता इथे कोण मागितलं तर कसं देणार ना, बरोबर. आधीच एक ते इश्यू चालू आहेत. त्यात मोदीजींनी अजून काहीतरी काल त्यांनी सांगितलं, भाषण केलं, त्यामध्ये अजून काही जण चिंताग्रस्त झाले. तर मग आता उद्या बघू. उद्या काय लगेचच्या लगेच मला नाही वाटत येईल आपला सिलेंडर, पण तरी पण प्रयत्न करू, बघू. जावं तर लागेल आपल्याला आणायला, कारण आपला सिंगल सिलेंडर आहे इथे. काय डबल गॅस कनेक्शन नाही आहे, कारण बंद घर असल्यामुळे आपण डबल गॅस कनेक्शन घेतलं नव्हतं. पण आता काय माहिती का, अरे आत्ताच संपेल हे एवढं नव्हतं माहिती. संपणार आहे हे माहिती होतं, पण आजच लगेच संपेल असं माहीत नव्हतं. आणि त्यात आज सोमवार, म्हणजे आता जाऊन सुद्धा आता रात्रीच्या वेळेला काय गॅस ऑफिस चालू नसणार, बंदच असणार आहे. दिवसा एक वेळ संपला असता आपण कुठे ना कुठेतरी प्रयत्न तरी केले असते, पण रात्रीचा संपला. पण ठीक आहे, चुलीचा पर्याय आहे. हे म्हणतात ना, तो मी एक व्हिडिओ टाकला होता मागे, सगळ्यांना पुन्हा चुलीवर यावं लागलं. आणि खरोखरच आज आपल्याला देखील इथे आज चुलीवर यावं लागलं. आनंदाने चुलीवर येणं हा भाग वेगळा, चुलीवरचं जेवण, चुलीवरचं हे आपण म्हणतो, पण आज मजबुरीने आलेलं पहिल्यांदाच चुलीवर. पण असो, काही हरकत नाही. तर हां, सकाळी मंडळी आपली सुरुवात झाली होती राऊंड मारण्यापासून ते आता गॅस संपेपर्यंत आपला प्रवास तुम्ही बघितला दिवसभरात. आता हा असे गावाकडचे व्हिडिओ येत राहतील तुम्हाला. तुर्तासरी आता ह्या व्हिडिओमध्ये आता इथेच संपतो, झोपायची वेळ झाली आहे. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तुम्हाला टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.